नमस्कार. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ कापसासारखी असे आपण उडीद वडे किंवा मेंदू वडे असेही म्हणतात. चला तर मग सुरुवात करूयात. उडीद डाळ मी 2 ते 3 तास पाण्यात भिजवून घेतले. ते मस्त ग्राइंड करून घेतलं. त्यात मी तांदळाचं पीठ, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची एकदम बारीक चिरलेली आणि त्यात खोबरंही घालून घेतलं आहे. त्याच्याने टेस्ट छान येते. हे आपण सगळं एकजीव करून छान जितकं आपण त्याला फेटू तितकं ते आतून मऊ लुसलुशीत होतं. फेटत असताना आपण एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं, दुसऱ्या डायरेक्शननी फेटायचं नाही आहे परत. चला आता मग वड्याची सुरुवात करूयात. आता इकडे मी गॅसवर गरम करायला तेल ठेवलं आहे. एक वाटी घेतली मी, त्याच्याला पाणी लावून घेतलं आणि जितकं आपल्याला वडा हवा आहे तितक्या साईजचं मी पीठ घेतलं आहे आणि त्याला पाण्याच्या साह्याने मी मधोमध ओल करते आहे. झाला ना आपला वडा तयार आणि तो पाणी लावल्याने अलगद निघून जातो तेलात. मी सोडते आता तेलात एकदम छान असा निघून जातो. तेल थोडंसं कडकच पाहिजे. मग आपण सोडतोय त्यावेळेस तो मीडियम फ्लेमवर असायला हवा, जेणेकरून आतून मस्त तळला जाईल आणि वरती कुरकुरीत होईल. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्या आणि अधूनमधून दोन्ही बाजूनी पलटून घ्या. छान दोन्ही बाजूला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपण तळून घेऊया छान असा. बाकीचे सर्व वडे तसेच तळून घ्या. आतल्या बाजूलाही छान तळले गेलेत. दाखवते मी तुम्हाला, हे पहा. आणि असं मस्त ते लुसलुशीत झालेत. तुम्ही सुद्धा ट्राय करा बघा नक्की. आता कुरकुरीत वड्यांचा आवाजही आहे का बघू. बाकीचेही वडे मी तसेच करून घेते. मस्त आता सर्व करते आणि खायला देते. चला तर मग आता तुम्ही सुद्धा ट्राय करा बघू कुरकुरीत असे वडे आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते. थँक्यू.